नमस्कार मंडळी, मी वनिता. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर इथे मी पोहे घेतलेले आहेत, 1 वाटी आणि थोडेसे असे मी पोहे घेतलेले आहेत. तर स्वच्छ धुवून त्यामध्ये मी पाणी टाकते. इथे मी पोह्यांमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि छान असं सोक करण्यासाठी 5 मिनिटं तसंच ठेवते. तर इथे मी एक बाउल मी टाकते, अर्धा वाटी रवा, अर्धी वाटी, आणि इथे मी दही, अर्धी वाटी दही घेतले आणि दही पण यामध्ये घालून घेते आणि छान असं मिक्स करायचं. इथे मी छान रवा आणि दही मिक्स करून घेतलेला आहे. इथे मी पाणी काढून घेते. पोह्यांमधलं पाणी छान असं काढून घ्यायचं सर्व आणि निथळायला ठेवायचं. इथे छान असं पाणी इथे निथळून घ्यायचं आहे. इथे मी चटणीसाठी खोबरं घेतलेलं आहे, 4 लसूणच्या पाकळ्या आणि डाळ घेतली चटणीची, कोथिंबीर आणि मिरच्या. तर छान अशी चटणी करून घ्यायची आहे आपल्याला. थोडंसं मी दही घालते चटणीमध्ये, चवीपुरतं मीठ. मिक्सरला छान अशी बारीक करून घेते. इथे चटणी छान आपली तयार झालेली आहे, तर मी काढून घेते. इथे पोहे छानपैकी त्याच्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि छान असे सुके सुके झालेले आहेत. तर इथे मळून घ्यायचे पोहे छान, आणि रवा आणि दही हे पोह्यांमध्ये घालते मी. इथे मी टाकते चवीपुरतं मीठ आणि इथे मी अर्धा चमचा काळे तीळ टाकते. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि छान असं हे मळून घ्यायचं. छान मिक्स झालं पाहिजे. इथे मी पोहे छान असे मळून घेतलेले आहेत आणि मी यामध्ये पाणी नाही टाकले. त्या दह्यामध्ये छान असे पोहे आणि रवा छान असा मिक्स करून घेतलेला आहे. तर इथे मी हाताला तेल लावते आणि छोटे छोटे गोळे करायचे आहेत. असे कटलेट सारखे करायचे. सर्व असे कटलेट तयार करून घेतलेले आहेत मी. आणि इथे मी चाळण घेतली आणि चाळणीला छान असं तेल लावून घेतलेलं आहे. तर एक एक कटलेट मी चाळणीवर ठेवते आणि इथे मी स्टीम करणार आहे. इथे अशा पद्धतीने मी चाळणीमध्ये ठेवलेले आहे. एका टोपामध्ये पाणी ठेवले आणि त्यावर मी चाळण ठेवते. छान असं पाणी बॉईल झालेलं आहे. तर आता मी त्यावर झाकण ठेवून मी इथे असं झाकण ठेवते आणि छान असं 7-8 मिनिट स्टीम होऊन द्यायचं वाफेवर. इथे मी स्टीम केलेले कटलेट असे मी काढून घेतलेले आहे. छान असे झालेले आहे. पुन्हा दुसरे ठेवलेले आहे.
आणि हे सुद्धा छान असे वाफलेले आहे। इथे मी एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तर इथे टाकते मी मोहरी, मिरच्या कट करून टाकते। इथे टाकते थोडेसे तीळ, असा कढीपत्ता आणि इथे हे सर्व कटलेट पॅनमध्ये टाकते। छान असं मिक्स करून घ्यायचं। इथे छान अशी मी फोडणी देते चटणीला। तर मोहरी टाकली, मिरच्या टाकल्या सुक्या आणि कढीपत्ता। इथे मी चिली फ्लेक्स पण टाकलेला आहे कटलेटमध्ये। तर पोह्यांचा नाश्ता तयार झाला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा।